माझ्या भावाची हत्या करणारे पोलीस ऑन ड्युटी आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी आरोप केलाय। 1 ते 1.5 महिन्यात न्यायालयीन चौकशी पूर्ण करावी अशी मागणीही सूर्यवंशींनी केली आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले, तुमच्या मागण्या होत्या त्यातल्या किती मागण्या पूर्ण झाल्यात आणि आता अशा कोणत्या मागण्या ज्या पूर्ण झालेल्या नाहीत? पोलिसांनी माझ्या भावाची हत्या केली। सर्व आरोपी तिथेच आहेत, पोलीस स्टेशनमध्ये ड्युट्या करत आहेत, ते कुठं फरार झालेले नाहीत, तरीही त्यांना अटक केली जात नाही। शासन हे आम्हाला फक्त न्यायाचा गाजर दाखवते। 1 महिना झाला उलटून गेलाय, अजून आम्हाला न्याय भेटत नाही। आणि जे लिमिट दिलेले त्यांनी न्यायालयीन चौकशीसाठी ते 3 ते 6 महिन्याचं लिमिट दिलेलं आहे। आणि 3 ते 6 महिन्याचं लिमिट म्हणजे खूप मोठा लिमिट आहे, कारण शासकीय काम हे कशा पद्धतीचे असतात हे आम्हाला सर्वांना जनतेला माहीत आहे। 1 दिवसाचं काम हे 6 दिवस लावतात शासकीय काम करण्यासाठी, म्हणजे 6 दिवस म्हणजे खूप मोठं कार्यकाळ आहे। या मला वाटतंय की मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की हा जो कार्यकाळ आहे तो 6 महिन्याचा न ठेवता किंवा 3 महिन्याचा न ठेवता 1 ते 1.5 महिन्यामध्ये चौकशी झाली पाहिजे। एखादा जर गरीब व्यक्ती एखाद्या पोलिसाचा खून करतो किंवा इतर गुन्हा करतो त्यावेळेस त्याच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल होतात, पण आज माझ्या भावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता पोलिसांनी त्यांचा खून केलेला आहे। संतोष अण्णा देशमुख यांचा देखील खून झालेला आहे। आणि हे जे काही मारेकरी आहेत त्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि यासाठी हा लढा आम्ही घेतलेला आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।